ही दृश्य आहेत उद्धव ठाकरे यांचं नागपूर विमानतळावर होत असलेल्या स्वागताची। ठाकरे सेनेचे शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीची त्यांच्या जंगी स्वागताची ही दृश्य म्हणता येईल। एक प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेचं हे शक्ती प्रदर्शन सुद्धा म्हणता येईल। तर संजय देशमुख यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची उद्या सभा असणार आहे। आले ना हे काय स्वागत होतं। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी उपस्थित सगळ्याच ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांकडून होते। त्यांच्यावर त्यांचं स्वागत फुलं उधळून केलं जात आहे। 6 खासदार ठाकरेंची साथ सोडून शिवसेना संपून जाईल। पण असे अनेक गद्दार आमच्याकडे निघून गेले तरी जोपर्यंत तुमच्यासारखे कट्टर कडवट निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत तोपर्यंत शिवसेना कोणाच्या किती पिढ्या उतरल्या तरी संपू शकणार नाही, संपू शकत नाही। पण मी तुम्हाला वचन देतो की तुमच्यासाठी खास नागपूरमध्ये मी आल्याशिवाय राहणार नाही। शिवसैनिकांचा मेळावा घेऊ आणि नुसता मेळावाच नाही तर तुमच्यापैकी अनेक जण उपस्थित असतील। आपण काही वर्षांपूर्वी कस्तुरचंद पार्कला सभा घेतली होती आणि कस्तुरचंद पार्क ओसंडून वाहत होता। या अनेकांनी मला सांगितलं होतं की तुमचं मैदान चुकलंय, म्हणजे आमचं मैदान कधीच चुकत नाही। आम्ही ज्या मैदानात उभं राहतो ते मैदान ओसंडून वाहतं। आता मला कल्पना नाही की तेवढं मोठं मैदान नागपूरमध्ये ह्या सरकारने शिल्लक ठेवले की नाही। पण जर का शिल्लक ठेवलं असेल तर मी त्या मैदानात येणार आणि त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा त्या सभेची आठवण होईल अशी प्रचंड जाहीर सभा आपण येत्या काही दिवसात घेऊ। पाऊस सुरू होतं मला कल्पना आहे, पण पुढच्या महिन्यामध्ये किंवा किशोर सतीश तुम्ही ठरवावे, मी येतो आणि शिवसैनिकांचा एक प्रचंड मेळावा आपण घेऊया। तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुमच्या या प्रेमामुळेच शिवसेना आहे, शिवसेना राहील आणि जे जे शिवसेनेच्या मुळावरती आले तरी दृश्य आपण पाहतो आहोत। पुढच्या महिन्यात नागपूरमध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आणि आतापर्यंत अनेक गद्दार आपल्यातनं निघून गेले, मात्र त्यांची साथ आपल्या सोबत आहेत तोपर्यंत झालेली आहे। नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलं। कार्यकर्त्यांची गर्दी, फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं नागपूरकर कार्यकर्त्यांना की नागपुरात येऊन मेळावा जो आहे तो लवकरच पुढील 1-2 महिन्यात आम्ही घेऊ असा शब्द त्यांनी नागपुरातील कार्यकर्त्यांना दिला आणि आता ते यवतमाळच्या दिशेनं निघालेले आहे। एकूणच यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख सोडून गेल्यानंतर तिथल्या डॅमेज कंट्रोलसाठी हे सगळे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर जे नेते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि आता यवतमाळच्या दिशेने निघालेले आहेत।
तर उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं ठाकरेंच्या सेनेतील शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी झालेली होती। पुष्पवृष्टी करत उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा इथे करण्यात आलेली आहे आणि हातात बॅनर घेत ठाकरे यांना पाठिंबा या ठिकाणी ठाकरे शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून दर्शवला जातोय। 6 खासदार फुटलेत, त्या पार्श्वभूमीवरचा उद्धव ठाकरे यांचा याच 6 पैकी विदर्भ असेल, मराठवाडा असेल या भागातल्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला हा दौरा।